नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगायला सुरुवात करत आहे, ती कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, ती मनापासून अनुभवण्यासाठी आहे. कारण या कथेत एक भक्त आहे, एक असा भक्त ज्याच्याकडे देवाकडे मागण्यासाठी हजारो इच्छा नव्हत्या. त्याच्या मनात एकच इच्छा होती, विठ्ठला माझ्या हातून तुझी सेवा घडून दे. आणि मित्रांनो, या एका वाक्याने पुढे अशी अद्भुत लीला घडते की ज्याला पाहण्यासाठी भक्त पंढरपूरला जातात, ज्याच्या चरणांवर लोक डोकं ठेवण्यासाठी लाखो लोक मोल चालतात, तोच विठ्ठल एका भक्ताच्या घरी सेवक बनून येतो. पण हे नेमकं कसं घडलं? विठ्ठलाला आपल्या भक्ताची सेवा करण्याची गरज का वाटली? आणि तो सेवकाच्या रूपात तब्बल 12 वर्ष काय करत होता? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला हळूहळू मिळणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या काळात जावं लागेल, त्या पैठणमध्ये, जिथे गोदावरीच्या काठावर भक्तीचा सुगंध दरवळत होतो. पैठणची ती पहाट. मित्रांनो, जरा डोळे बंद करा आणि कल्पना करा. पहाटची वेळ आहे. आकाश अजून काळसर आहे. पूर्व दिशेला कुठेतरी सूर्य उगवण्याची चाहूल लागली आहे. गोदावरीच्या पाण्यावर हलकसं धुकं आहे. थंड वारा वाहतोय. दूर मंदिरातून घंटानाद ऐकू येतोय. टन टन टन. आणि त्या घंटनाद बरोबर कुठेतरी एक मंद आवाज कानावर पडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा आवाज मोठा नाही, त्यात दिखावा नाही, पण त्या आवाजात अशी श्रद्धा आहे की जणू प्रत्येक अक्षर थेट पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत पोहोचत आहे. हा आवाज कोणाचा? हा आवाज आहे संत एकनाथ महाराजांचा. मित्रांनो, संत एकनाथ महाराज म्हणजे केवळ संत नव्हते, ते सेवाभाव, समता, करुणा आणि नामभक्तीचा एक जिवंत आदर्श होते. त्यांच्या दृष्टीने देव म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नव्हती. त्यांना वाटायचं देव प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणूनच एखादा भुकेलेला त्यांच्या दारात आला तर त्याला अन्न देत, एखादा ताणलेला आला तर त्याला पाणी देत, एखादा दुःखी मनुष्य आला तर त्याचं दुःख ऐकून घेत. कारण त्यांच्या मनात एकच भावना होती, समोरचा जीव म्हणजे माझा विठ्ठल. देवासाठी नव्हे, देवासारखा जगणारा भक्त. मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो, मी देवाची पूजा करतो, पण एकनाथ महाराजांची भक्ती अशी होती की ते म्हणत, मी देवाची पूजा करण्यापेक्षा देवांच्या लेकरांची सेवा करीन. त्यांच्या दृष्टीने हीच खरी पूजा होती. आज आपण मंदिरात जाऊन देवाला फुलं अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो, देवा लावतो, मंत्र म्हणतो, हे सगळं चांगलंच आहे. पण जरा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर देव तुमच्यासमोर एखाद्या गरिबाच्या रूपात उभा राहिला तर तुम्ही त्याला ओळखाल का? जर विठ्ठल एखाद्या ताणलेल्या माणसाच्या रूपात तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला पाणी द्याल का? जर देव जर देव एखाद्या दुःखी वृद्धाच्या रूपात तुमच्या दारात उभा राहिला तर तुम्ही त्याला 2 प्रेमाचे शब्द बोलाल का? एकनाथ महाराजांच्या भक्तीची खरी परीक्षा याच ठिकाणी होते. त्यांनी देवाला फक्त मूर्तीत पाहिलं नाही, त्यांनी देवाला माणसात पाहिलं. घरातील साधेपणा. मित्रांनो, आता आपण त्यांच्या घराच्या वातावरणाची एक कल्पना करूया. मोठा राजवाडा नाही, सोन्यांची भिंत नाहीत, दागिन्यांची श्रीमंती नाही, पण घरात एक गोष्ट भरपूर होती, विठ्ठलाचं नाम. पाठ झाली की नाम, काम करताना नाम, जेवताना नाम, रात्री झोपताना नाम. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण जणू विठ्ठलाच्या नावाने जोडलेला होता. घरात एखादं काम आलं की ते काम भक्ती मानून करायची. पाणी आणायची, विठ्ठलाची सेवा, अन्न बनवायचं, विठ्ठलाची सेवा, घर स्वच्छ करायचं, विठ्ठलाची सेवा, एखाद्या माणसाला मदत करायची, विठ्ठलाची सेवा. म्हणून मित्रांनो, त्यांच्या जीवनात वेगळं असं काही नव्हतं, पण त्यांच्या प्रत्येक साध्या कामामागची भावना असामान्य होती. त्या काळात पाण्याची किंमत. आता या कथेतला एक महत्त्वाचा भाग समजून घ्या. आज आपल्या घरात नळ आहेत, नळ उघडला की पाणी येतं, पाणी भरून ठेवण्यासाठी टाक्या आहेत, पण त्या काळात घरासाठी पाणी आणणं हे मोठं काम होतं. पहाटे उठायची, घागर घ्यायची, दूरवर जाऊन पाणी भरायचे आणि ते पाणी घेऊन परत यायचे. कधी उन्हात अंग भाजायचं, कधी पावसात कपडे भिजायचे, कधी थंडीने हात गुटायचे, पण पाणी आणण्याचं काम थांबत नसे. आणि मित्रांनो, याच पाण्याशी जोडलेलं आहे या संपूर्ण कथेचं सर्वात मोठं रहस्य. कारण पुढे जो पाण्याचा घडा परत घरात आणणार होता, तो घडा साधा नव्हता. तो घडा भक्ती आणि भगवंताच्या नात्याचा साक्षीदार बनणार होता. एकनाथ महाराजांची रात्रीची प्रार्थना. एक दिवसाची गोष्ट आहे. संध्याकाळ झाली होती. आकाशात सूर्य मावळत होता. घरातील काम संपली होती. हळूहळू सगळे झोपण्याच्या तयारीत होते. पण एकनाथ महाराज मात्र देवाचं नाम घेत बसले होते. त्यांच्या हातात होती जपमाळ. ओठांवर
नाम होतं विठ्ठल विठ्ठल. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि मनात एक विचार आला. मित्रांनो, हा विचार खूप साधा होता, पण याच विचाराने या कथेचं भविष्य बदललं. त्यांनी स्वतःलाच विचारलं, मी माझ्या विठ्ठलासाठी काय केलं? ते काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, विठ्ठला, तुम्हाला जीवन दिलंस, तुम्हाला श्वास दिलास, तुम्हाला अन्न दिलंस, तुम्हाला भक्ती दिलीस, तुम्हाला तुझं नाम दिलंस. माझ्याकडे जे काय आहे ते सगळं तुझंच आहे. मग मी तुझ्यासाठी काय केलंय? मित्रांनो, हा प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ती हात जोडून म्हणाली, देवा, मला काहीही नको. मला धन नको, ना मान नको, प्रसिद्धी नको. फक्त माझ्या हातून तुझी सेवा घडून दे. आणि इथेच कथेचा सर्वात सुंदर भाग सुरू होतो. कारण भक्तांनो ही प्रार्थना केली, पण त्याला माहीत नव्हतं की कुणीतरी ही प्रार्थना ऐकत होतं. त्या रात्री पंढरीत. मित्रांनो, भक्तिकथांच्या भावविश्वात असं सांगितलं जातं की त्या रात्री पंढरीचा विठ्ठल आपल्या भक्ताचा भाव पाहत होता. देवाच्या मनात जणू एकच विचार होता, माझा भक्त माझ्याकडे काही मागत नाही. तो माझ्याकडून सुख मागत नाही, तो संपत्ती मागत नाही, तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. तो फक्त माझी सेवा मागतो. आणि मग विठ्ठलाच्या मुखावर एक हलकंसं हास्य उमटलं. जणू तो म्हणाला, नवनाथ, तू माझी सेवा करतोस ना, मग एकदा मला तुझी सेवा करून दे. मित्रांनो, इथेच या कथेचा तो क्षण आहे जिथे भक्ताची दिशा बदलते. भक्त देवाकडे जात नाही, देव भक्ताकडे येतो. पण देव जर तसाच आला तर लोक ओळखतील, मग त्याची लीला कशी पूर्ण होणार? म्हणून तो एका साध्या सेवकाच्या रूपात येण्याचं ठरवतो. ना मुकुट, ना दागिने, ना शंख, ना चक्र, फक्त साधी वस्त्र आणि हातात पाण्याने भरलेले घडे. पहाटेचा तो अनोळखी माणूस. आता मित्रांनो, कल्पना करा, रात्र संपली आहे, पाठ होण्याआधीचा वेळ आहे, संपूर्ण गाव शांत आहे, कुत्र्यांचाही आवाज नाही, पक्षी अजून जागे झालेले नाहीत, मंदिरातील दिवा अजून तेवत आहे. आणि अशा वेळी एका अरुंद रस्त्यावरून एक व्यक्ती हळूहळू चालत येते. त्याच्या खांद्यावर पाण्याचे घडे आहेत, पावलांचा आवाज अगदी मंद आहे. तो घराजवळ येतो, थांबतो, घराकडे पाहतो आणि काही क्षण शांत उभा राहतो. मग तो पाण्याचे घडे खाली ठेवतो, घरांच्या दाराकडे पाहतो आणि अगदी हलकसा हसतो. मित्रांनो, तो हसला का? त्याला त्या घरातील लोक इतके परिचित कसे? त्याला कोणाच्याही परवानगीची गरज का भासली नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, तो पाणी घेऊन आला कुठून? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच मिळणार नाहीत, कारण त्या दिवशी घरातील कोणालाही काहीच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळ. सकाळ झाली, घरातील मंडळी उठली आणि घराबाहेर पाण्याचे भरलेले घडे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. हे पाणी कुणी आणलं? एकाने विचारलं. दुसरा म्हणाला, मला माहीत नाही. रात्री कुणी आलं होतं का? नाही. मग हे पाणी? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एकनाथ महाराजही बाहेर आले. त्यांनी पाण्याच्या घड्याकडे पाहिलं. काही क्षण ते शांत राहिले. मग त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. ते म्हणाले, ज्याने आणलं असेल त्याला विठ्ठल सुखी ठेवो. बस इतकंच. त्यांनी अधिक चौकशी केली नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच. चौथ्या दिवशी पुन्हा पाणी भरलेलं. आता मात्र मोठा प्रश्न झाला होता. आणि मग सुरू झालं रहस्य. मित्रांनो, कुणीतरी रोज पहाटे येत होतं, पाणी भरत होतं आणि कोणालाही न सांगता निघून जात होतं. ही सेवा 1-2 दिवसाची नव्हती, ती थांबणार नव्हती, कारण पुढे 1 वर्ष जाणार होतं, मग 2, मग 5, मग 10 आणि शेवटी 12 वर्ष. पण त्या 12 वर्षात एकनाथ महाराजांच्या मनात एकच प्रश्न कायम राहणार होता, माझ्यासाठी एवढी सेवा करणारा हा कोण? आणि मित्रांनो, जेव्हा एकनाथ महाराजांनी अखेर त्या सेवकाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, विठ्ठला. पण तो क्षण जाणून अजून दूर आहे. आता तर या रहस्याची सुरुवात झाली आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, दररोज पहाटे पाणी आणणाऱ्या तो अनोळखा सेवकाचा शोध घेण्यासाठी एकनाथ महाराजांनी काय केले. गावातील लोकांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो त्यांच्या नजरेतून कसा निसटला. आणि एक दिवस एकनाथ महाराजांनी असा निर्णय घेतला, ज्यामुळे या रहस्याचा पडदा उघडणार होता. पैठणच्या त्या पवित्र भूमीत संत एकनाथ महाराजांचं साधं पण भक्तीनं भरलेलं जीवन, त्यांची विठ्ठलावरची अढळ श्रद्धा आणि अशी एक प्रार्थना, विठ्ठला, मला काही नको, फक्त माझ्या हातून तुझी सेवा घडून दे. आणि मित्रांनो, याच प्रार्थनेनंतर त्यांच्या घराबाहेर एक अद्भुत घटना सुरू झाली. दररोज पहाटे कुणीही न पाहता, कुणी कोणालाही न सांगता घरासाठी पाणी भरलेले घडे येऊ लागले. 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, महिना,
पण हा प्रकार थांबला नाही. आणि आता एकनाथ महाराजांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. हा पाणी आणणारा आहे तरी कोण? मित्रांनो, आजच्या भागात आपण याच रहस्याच्या मागे जाणार आहोत. आणि शेवटी एकनाथ महाराजांनी जो निर्णय घेतला, तो निर्णय या संपूर्ण कथेचा पहिला मोठा वळण ठरणार आहे. रहस्याचा पहिला दिवस. मित्रांनो, सकाळची वेळ होती. एकनाथ महाराज घराबाहेर आले. समोर पाण्याने भरलेले घडे ठेवलेले होते. ते काही क्षण त्या घड्यांकडे पाहत राहिले. त्यांनी घरातील व्यक्तीला विचारलं, हे पाणी कुणी आणलं? उत्तर आलं, महाराज, आम्हाला माहीत नाही. काल कालही असंच. परवाच्या दिवशी, परवापासूनच हे सुरू आहे. एकनाथ महाराज काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, पण भीती नव्हती. ते म्हणाले, ज्यांनी हे पाणी आणलं आहे त्यांनी आपलं नाव सांगितलं नाही, म्हणजे त्याला प्रसिद्धी नको आहे. आणि मित्रांनो, याच वाक्यात एकनाथ महाराजांनी त्या अनोळखी सेवाची खरी ओळखली होती, पण त्यांना अजून खात्री नव्हती. आज मी जागा राहणार. त्या रात्री एकनाथ महाराजांनी मनाशी ठरवलं, आज काहीही झालं तरी मी पहाटपर्यंत जाग राहणार. रात्र झाली. घरातील सगळे झोपले, पण महाराज जागे होते. त्यांनी दिवा लावला, समोर विठ्ठलाची प्रतिमा ठेवली आणि नामस्मरण सुरू ठेवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या रात्र वाढत गेली. एक प्रहर गेला, दुसरा गेला. मंदिरातील दिवेही शांत झाले. गाव झोपलं, पण महाराजांच्या डोळ्यात झोप नव्हती. ते दाराकडे पाहत होते. आज तो येणारच असं त्यांच्या मनात होतं. पहाट जवळ आली. मित्रांनो, आता कल्पना करा, रात्रीचा शेवटचा प्रहर. आकाश काळसर, दूरवर एखादा पक्षाचा आवाज आणि अचानक छनछन. कुठेतरी घड्याचा मंद आवाज ऐकू आला. महाराज सावध झाले. त्यांनी दिवा विझवला आणि दाराच्या मागे उभे राहिले. आवाज जवळ येत होता. पावलांचा आवाजही ऐकू येत होता. महाराजांनी श्वास रोखून धरला. कुणीतरी घरासमोर येऊन उभं राहिलं. क्षणभर शांतता. मग घडा खाली ठेवण्याचा आवाज आला. महाराजांनी दार उघडण्यासाठी हात पुढे केला, पण त्याच क्षणी तो माणूस वळला आणि झपाट्याने पुढे निघून गेला. महाराजांनी दार उघडलं. ती बाहेर आली आणि त्या माणसाच्या मागे धावू लागले. पण तो दिसेनासा झाला. मित्रांनो, तो माणूस फार दूर गेला नव्हता. महाराजांनी त्याला स्पष्ट पाहिलं होतं. साधे कपडे, खांद्यावर घडा, डोक्यावर कोणताही मुकुट नाही, पायात साधी पादर चप्पल. तो अगदी सामान्य मनुष्य दिसत होता. महाराज त्याच्या मागे धावत होते. तो थांबला नाही. थांबा, तरीही तो चालत राहिला. महाराजांचा वेग वाढला, पण पुढे एक वळण आलं. तो माणूस त्या वळणावर गेला आणि महाराजही त्याच्या मागे गेले, पण तिथे कोणीच नव्हतं. मित्रांनो, कल्पना करा, त्या क्षणी समोर रस्ता रिकामा, आजूबाजूला कोणी नाही आणि काही क्षणापूर्वी आपल्या डोळ्यासमोर चालणारा माणूस अचानक गायब. एकनाथ महाराज काही क्षण तिथेच उभे राहिले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, पण कोणीही नव्हतं. मग त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाले, विठ्ठला, हा तुझाच खेळ आहे का? गावात पहिली चर्चा. सकाळी ही गोष्ट गावात पसरली. एकनाथ महाराजांनी स्वतः सांगितलं, मी त्याला पाहिलं. लोक आश्चर्यचकित झाले. कसा दिसत होता? साधा मनुष्य. कुठे गेला? मला माहीत नाही. मग तो कोण असावा? एक जण म्हणाला, कदाचित एखादा सिद्ध पुरुष. दुसरा म्हणाला, कदाचित एखादा गरीब मनुष्य असेल जो गुपचूप सेवा करतो. तिसरा म्हणाला, पण मग तो दिसत का नाही? गावात चर्चा वाढत गेली. काहींना उत्सुकता होती, काहींना संशय, तर काहींना वाटत होतं यात नक्कीच काहीतरी दैवी रहस्य आहे. एकनाथ महाराजांचा शांत विश्वास. पण मित्रांनो, एकनाथ महाराजांनी या चर्चेला फार महत्त्व दिलं नाही. ते म्हणाले, तो कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यांनी केलेली सेवा स्वीकारणं महत्त्वाचं आहे. कुणीतरी विचारलं, पण महाराज, तुम्हाला उत्सुकता नाही? महाराज हसले, उत्सुकता आहे, पण मग शोध का घेत नाही? महाराज म्हणाले, देव स्वतःहून आपल्याला भेटायला येत असेल तर आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न का करावा? मित्रांनो, हे वाक्य ऐकायला सोपं आहे, पण त्यामागची भक्ती समजून घेण्यासाठी मन शुद्ध असावं लागतं. दुसऱ्या दिवशी पुढच्या दिवशी पहाट झाली. पुन्हा पाणी आली. महाराजांनी त्या घड्याकडे पाहिलं. त्यांच्या मनात एक भावना निर्माण झाली. ते म्हणाले, जो कुणी आहे त्याच्या हाताला त्रास होत असेल. मग त्यांनी मनात प्रार्थना केली, विठ्ठला, जर हा तुझा भक्त असेल तर त्याला शक्ती दे, आणि जर तू स्वतः असशील तर मला तुझी सेवा करण्याची संधी दे. मित्रांनो, किती विलक्षण गोष्ट आहे ना. ज्याच्यासाठी देव सेवा करत आहे तो भक्त पुन्हा देवाची चिंता करतोय. यालाच म्हणतात खरी भक्ती. महिने गेले. आता हा प्रकार रोजचा झाला. पहाटे पाणी, घरातील काम, नामस्मरण आणि मग दिवसाची सुरुवात.
काही महिन्यांनी गावकऱ्यांना वाटू लागलं कदाचित हा प्रकार कायम चालणार. पण कोणालाही कल्पना नव्हती की हा सेवक एका दिवसासाठी नाही, काही महिन्यांसाठी नाही, तर 12 वर्षासाठी येणार होता. मित्रांनो, इथे थोडा विचार करा. एखादा माणूस एखाद्या दुसऱ्याची सेवा एक दिवस करतो, आपण त्याचे कौतुक करतो. 1 महिना करतो, आपण म्हणतो किती चांगला माणूस. 1 वर्ष करतो तर आपण त्याला मान म्हणू. पण 12 वर्ष काही न मागता, नाव न सांगता, कौतुकाची अपेक्षा न ठेवता फक्त सेवा. मित्रांनो, ही साध्या माणसाची सेवा आहे का, की भक्त आणि भगवंताच्या नात्यातील लीला? पहिलं वर्ष पूर्ण. हळूहळू 1 वर्ष पूर्ण झालं. महाराजांनी त्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. देवा, 1 वर्ष झालं. तुझ्या या सेवकाने 1 वर्ष सेवा केली. तो कोण आहे मला माहीत नाही, पण त्याच्यावर तुझी कृपा राहून दे. त्या रात्री महाराजांच्या मनात एक विचार चमकून गेला. जर हा सेवक माझ्यासाठी इतकी सेवा करतोय, तर मी त्याच्यासाठी काय करतोय? महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्या अनोळख्या सेवकासाठी काही अन्न बाजूला ठेवण्याचा विचार केला. पण तो सेवक कधीच थांबत नव्हता. तो येत असे, पाणी ठेवत असे आणि निघून जात असे. जणू त्याला फक्त सेवा करायची होती. दुसरं वर्ष सुरू झालं. आता महाराजांनी या गोष्टीची सवय झाली होती. पण मनातलं रहस्य तसंच होतं. कधी कधी ते दाराबाहेर उभे राहून त्या पाण्याकडे पाहत आणि म्हणत, विठ्ठल, जर तू असशील तर एकदा तरी मला तुझं रूप दाखव. पण देव शांत होता. कधी कधी भक्ताला देव लगेच दर्शन देत नाही, कारण देवाला भक्ताची श्रद्धा वाढताना पाहायची असते. आणि मग आली एक मोठी परीक्षा. मित्रांनो, कथेचा पुढचा भाग इथून अधिक गंभीर होतो, कारण काही लोकांना या सेवकाबद्दल संशय येतो. गावातील काही जण म्हणतात, हे काहीतरी वेगळंच आहे. कुणीतरी नाथांची परीक्षा घेत आहे, कुणीतरी गुपचूप पाणी आणून नंतर प्रसिद्धी मिळवणार आहे. आता प्रश्न निर्माण होतो, हा सेवक खरंच कोण आहे? आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी गावातील काही लोक पहाटे लपून बसतात. पण त्यांना जे दिसतं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा येतो, कारण त्या दिवशी पाणी आणणारा सेवक पहिल्यांदाच त्यांच्या अगदी समोर येतो. पण त्यांचा चेहरा पाहताच त्यांच्या तोंडून आवाज निघतच नाही. महाराजांच्या मनात आता मात्र वेगळाच विश्वास निर्माण झाला होता. त्यांना वाटत होतं, या सेवेमागे नक्कीच विठ्ठलाची लीला आहे. पण मित्रांनो, गावातील प्रत्येकाला हा विश्वास नव्हता. काही लोकांच्या मनात संशय होता, काहींना वाटत होतं हे नक्की कोणाचं कारस्थान आहे. आणि शेवटी गावातील काही जणांनी एक निर्णय घेतला, उद्या पहाटे आपण सगळे लपून बसू आणि हा पाणी आणणारा कोण आहे ते शोधून काढू. मित्रांनो, त्यांना कल्पनाही नव्हती की त्या पहाटेचा प्रसंग त्यांच्या आयुष्यभर विसरणारा येणार नव्हता. गावकऱ्यांचा गुप्त निर्णय. त्या संध्याकाळी गावातील काही जण एका ठिकाणी बसले होते. एक जण म्हणाला, आपण इतके दिवस ऐकतोय की कुणीतरी रोज पाणी आणतोय. दुसरा म्हणाला, पण त्याला कुणी पाहिलंच नाही. तिसरा म्हणाला, मग उद्या आपणच पाहू. एक वृद्ध माणूस मात्र शांत बसला होता. त्याने हळू आवाजात विचारलं, तुम्हाला खात्री आहे का की तो मनुष्यच आहे? सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो पुढे म्हणाला, काही गोष्टी डोळ्यांनी पाहता येतात, पण काही गोष्टी अनुभवाव्या लागतात. एक तरुण हसला, काका, तुम्ही ना प्रत्येक गोष्टीत देव शोधता. वृद्ध म्हणाला, आणि कधी कधी ज्याला आपण माणूस समजतो तोच देवाचा संदेश घेऊन आलेला असतो. सगळे शांत झाले, पण तरीही त्यांनी ठरवलं, उद्या सत्य शोधायचंच. पहाटेची प्रतीक्षा. मित्रांनो, त्या रात्री गावातील काही लोकांनी झोपच आली नाही. पहाटेच्या आधी ते एकनाथ महाराजांच्या घराजवळच्या रस्त्यांनी लपून बसले. कुणी झाडामागे, कुणी भिंतींच्या सावलीत, कुणी घराच्या कोपऱ्यामागे. सगळ्यांच्या नजरा एका दिशेला होत्या. रात्र पुढे सरकत होती. थंडी वाढत होती. काही वेळांनी एकाने कुजबुजत विचारलं, अजून किती वेळ? दुसरा म्हणाला, शांत बस. तिसरा म्हणाला, कदाचित आज येणारच नाही. आणि तेवढ्यात दूरवरून एक मंद आवाज ऐकू आला. सगळे सावध झाले. पुन्हा आवाज आला. एकाने दुसऱ्याचा हात घट्ट पकडला. तो येतोय, तो आला. मित्रांनो, अंधारातून एक व्यक्ती हळूहळू पुढे येत होती. खांद्यावर पाण्याचे घडे, साधं वस्त्र, पायात साध्या चप्पल, डोकं खाली. तो इतक्या शांतपणे चालत होता, जणू त्याला जगाची कसलीही चिंता नव्हती. गावकऱ्यांनी श्वास रोखला. तो त्यांच्या अगदी जवळ गेला, पण त्याने कुणाकडेही पाहिलं नाही. तो सरळ एकनाथ महाराजांच्या घरासमोर गेला. घडे खाली ठेवले. क्षणभर दाराकडे पाहिलं आणि मग वळाला. एक गावकरी कुजबुजला. आता सगळे त्याच्या मागे धावले. पाठलाग सुरू झाला.
तो सेवक वेगाने चालू लागला. गावकरी त्याच्या मागे, थांब, कुणीतरी ओरडलं, पण तो थांबला नाही. एकनाथ महाराजही आता घराबाहेर आले होते. त्यांनी पाहिलं, गावकरी त्या सेवकाच्या मागे धावत होते. महाराजांनी आवाज दिला, त्याला पकडू नका, पण कुणी ऐकलं नाही. सगळ्यांना आज सत्य जाणून घ्यायचं होतं. तो सेवक गावाबाहेरच्या रस्त्याने पुढे गेला. पुढे एका छोटा रस्ता होता, मग गोदावरीकडे जाणारी वाट. गावकरी मागे होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो सेवक कितीही पुढे चालत राहिला तरी त्याच्या आवाक्याबाहेर जात नव्हता. जणू तो मुद्दाम त्यांना आपल्या मागे येऊ देत होता. गोदावरीच्या काठी गोदावरीच्या काठी शेवटी तो गोदावरीच्या काठावर पोहोचला. सगळे गावकरी थांबले. त्यांना वाटलं आता तो पकडला, पण तो सेवक शांतपणे नदीकडे गेला. गडे खाली ठेवले, नदीच्या पाण्याकडे पाहिलं आणि काही क्षण शांत उभा राहिला. एक गावकरी पुढे आला. अहो, सेवक वळाला. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. गावकरी म्हणाले, तुम्ही कोण? सेवक काही बोलला नाही. दररोज नाथांच्या घरी पाणी कोण घेऊन जातं? तो शांत. तुम्ही का जाता? पुन्हा शांतता. आता गावकऱ्याला राग आला. बोला. पण त्या सेवकाऱ्याच्या चेहऱ्यावर अजूनही शांत तेज स्मित होतं. अचानक वातावरण बदललं. मित्रांनो, आता कथेतला सर्वात विलक्षण क्षण येतो. पहाटेचा अंधार हळूहळू कमी होत होता. पूर्वेकडे सूर्याची पहिली किरण दिसू लागली आणि त्या किरणांचा प्रकाश त्या सेवकाराच्या चेहऱ्यावर पडला. एका गावकऱ्यांनी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भाव बदलले. मग तो मागे सरकला. त्याने हात जोडले. दुसरा म्हणाला, काय झालं? तो काही बोलला नाही. फक्त सेवकाकडे बोट दाखवत पाहिलं राहिला. काय झालं? शेवटी तो थरथरत्या आवाजात म्हणाला, त्याच्या कपाळाकडे पहा. सगळ्यांनी पाहिलं. क्षणभर कोणालाच काही समजलं नाही. पण एकनाथ महाराज मात्र दूर उभे राहून त्या सेवकाकडे पाहत होते आणि त्यांच्या मनात अचानक एक विचार आला, विठ्ठला. तो सेवक पुन्हा निघाला. गावकरी अजूनही गोंधळलेले होते. तो सेवक मात्र पुन्हा घडे उचलतो आणि नदीकाठाने पुढे चालू लागतो. एकनाथ महाराज आता त्याच्या मागे जाऊ लागले. यावेळी ते धावत नव्हते, ते शांतपणे चालत होते. जणू त्यांच्या मनातला आधीच सत्य कळलं होतं. महाराजांच्या ओठावर एकच शब्द होता, विठ्ठल. एकनाथ महाराजांची अंतर्मनातील प्रार्थना. मित्रांनो, महाराजांच्या डोळ्यात अश्रू होते. ते मनात म्हणत होते, देवा, जर तूच असशील तर आज मला भ्रमात ठेवू नकोस. मी तुला ओळखलं नाही तरी माझी भक्ती अपुरी आहे. पण जर हा एखादा साधा सेवक असेल तर त्याच्यावर माझी कृपा असून दे. किती सुंदर भक्ती आहे ना. त्यांना स्वतःचा चमत्कार सिद्ध करायचा नव्हता, त्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं. अचानक तो सेवक एका ठिकाणी थांबला. समोर गोदावरीचं पाणी भरलं. त्याने एक घडा खाली ठेवला आणि हळूहळू मागे वळला. त्याची नजर थेट एकनाथ महाराजांच्या डोळ्यात गेली. मित्रांनो, त्या क्षणी महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण त्या नजरेत त्यांना काहीतरी ओळखीचं जाणवलं. अशी नजर त्यांनी कुठेही पाहिली नव्हती. कुठे? पंढरीच्या मूर्तीत. महाराजांच्या ओठातून शब्द बाहेर पडला, विठ्ठला. सेवकाच्या चेहऱ्यावर स्मित आलं, पण तो अजूनही काही बोलला नाही. एक प्रश्न मित्रांनो, जर हा खरोखर विठ्ठल असेल तर त्याने 12 वर्ष स्वतःचं रूप का लपवलं? भक्ताला लगेच दर्शन का दिलं नाही आणि पाणी भरण्याची सेवा का निवडली? याचं उत्तर या कथेत पुढे मिळणार आहे. कारण कधी कधी देव भक्ताला दर्शन देण्यापेक्षा त्याच्या श्रद्धेची परीक्षा घेतो आणि कधी कधी देव आपली ओळख लपवून भक्ताची सेवा करतो. त्या दिवशी गावकऱ्यांना काय जाणवलं? गावातील लोक परत आले. कुणी काही बोलत नव्हतं. ज्यांनी या सेवकाचा पाठलाग केला होता त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आपण नेमकं काय पाहिलं? एक वृद्ध गावकरी हळू आवाजात म्हणाला, मला वाटतंय आपण आज माणसाला नाही, कोणाला तरी वेगळ्यालाच पाहिलं. वृद्धाने उत्तर दिलं, ज्याला आपण शोधत होतो कदाचित तोच आपल्याला शोधत होता. पण रहस्य अजून उलगडलं नव्हतं. मित्रांनो, हा प्रसंग घडला पण विठ्ठलाने अजून स्वतःचं पूर्ण रूप दाखवलं नव्हतं. एकनाथ महाराजांना खात्री वाटत होती, पण त्यांना अजून एक गोष्ट समजायची होती. देव माझी सेवा का करतोय? हीच तर खरी गोष्ट होती. जर विठ्ठल खरोखर त्यांच्यासाठी पाणी भरत असेल तर त्यामागे काहीतरी मोठं कारण असणार आणि त्या कारणाचा संबंध एकनाथ महाराजांच्या भक्तीशी होता. पण त्यांच्या भूतकाळातील एकशी प्रसंगाशी होता, ज्याची आठवण त्यांना आयुष्यभर होती. पण मित्रांनो, अजून एक मोठं रहस्य बाकी होतं. जर तो खरंच विठ्ठल असेल तर स्वतः देवाने भक्ताची सेवा का करावी? देवाला तर भक्ताकडून
भक्ताकडून फक्त पूजा हवी असते, नैवेद्य हवा असतो, नामस्मरण हवं असतो. मग देवाने पाण्याचा घडा खांद्यावर का घेतला? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि मित्रांनो, या उत्तरापर्यंत पोहोचताना आपल्याला एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा भावनेचा अर्थ समजून येणार आहे. सेवा म्हणजे काय? देवा, माझी परीक्षा नको घेऊस. त्या दिवसानंतर एकनाथ महाराजांच्या मनात अस्वस्थता वाढली. त्यांना सतत त्या सेवकाचा चेहरा आठवत होता. तो साधा सेवक, त्यांची शांत नजर, त्याच्या चेहऱ्यावर ते विलक्षण हास्य आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या नजरेत महाराजांना पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन झालं होतं. महाराज रात्री देवासमोर बसले, हात जोडले, डोळे मिटले आणि म्हणाले, विठ्ठला, जर तू असशील तर मला माफ कर. मी तुला ओळखायला इतके वर्षे लावली. काही क्षण ते शांत राहिले. मग म्हणाले, पण देवा, माझी एक विनंती आहे. जर तू माझ्यासाठी काही करत असेल तर ते थांबव, कारण तुझ्या हातून माझी सेवा करून घेण्याचा अधिकार मला नाही. मित्रांनो, किती विलक्षण भावना आहे ही. ज्याला जगातील प्रत्येक भक्त आपल्या सेवेसाठी बोलवतो, तो भक्त मात्र देवाला म्हणतोय, देवा, माझी सेवा करू नकोस. पण विठ्ठलाला काही वेगळंच मंजूर होतं. दुसऱ्या दिवशी पाठ झाली. महाराजांना वाटलं आज कदाचित पाणी येणार नाही, पण दार उघडलं आणि काय दिसलं? पुन्हा पाण्याने भरलेले घडे. महाराज काही क्षण स्तब्ध झाले. त्यांनी घड्याकडे पाहिलं, मग आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, तू ऐकत नाहीस ना माझं? त्याच्या आवाजात राग नव्हता, फक्त प्रेम होतं. ते म्हणाले, विठ्ठला, तू देव आहेस, मी तुझा भक्त आहे. तुला माझी सेवा करायची गरज नाही, मला तुझी सेवा करून दे. आणि मित्रांनो, त्याच क्षणी त्यांच्या अंतःकरणात जणू एक उत्तर उमटलं, नाथ, सेवा करणारा मोठा की सेवा स्वीकारणारा? महाराज थांबले. त्यांना त्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही. सेवेचा अर्थ. मित्रांनो, आपण अनेकदा सेवा करतो, पण सेवा करताना आपल्या मनात कुठेतरी अपेक्षा असते. मी इतकं केलं, मी एवढी मदत केली, माझ्यासाठी त्यांनी काय केलं? ही अपेक्षा आली की सेवा व्यवहार बनते. पण जिथे अपेक्षा संपते तिथे सेवा भक्ती बनते. एकनाथ महाराजांची सेवा अशीच होती. त्यांनी कधी विचारलंही नाही, समोरचा माझ्यासाठी काय करणार. त्यांनी फक्त एकच दिसत होतं, माझ्या हातून आज कोणाची सेवा होऊ शकते. आणि म्हणूनच भक्तीच्या या कथेत विठ्ठल जणू त्यांना स्वतःच तो धडा शिकवत होते. एक जुनी आठवण. मित्रांनो, या रहस्याचा धागा समजून घेण्यासाठी आपण थोडे मागे जाऊया. एकनाथ महाराजांच्या जीवनात एक प्रसंग असा घडला होता, जिथे त्यांनी एका सामान्य माणसाला देवासारखं मानलं होतं. एकदा त्यांच्यासमोर एक अत्यंत दुःखी व्यक्ती आली. त्याच्या अंगावर साधे कपडे होते, चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यांत अश्रू होती. त्यांनी काही मोठी मागणी केली नाही, फक्त म्हणाला, नाथ, मला थोडं पाणी मिळेल का? एकनाथ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता पाणी दिलं. तो माणूस पाणी पिऊन म्हणाला, महाराज, देव तुमचं भलं करो. महाराज हसले. ते म्हणाले, माझं नाही, तुझं भलं होणं म्हणजेच माझं भलं. मित्रांनो, हेच त्यांच्या भक्तीचं रहस्य होतं. ताणलेल्या माणसात विठ्ठल. एकनाथ महाराजांसाठी पाणी म्हणजे केवळ पाणी नव्हतं, ताणलेल्या जीवाला दिलेला पाण्याचा एक घोट म्हणजे विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेलं तीर्थ. आणि कदाचित याच भावनेने विठ्ठलानेही त्यांच्या घरात पाणी आणण्याचा सेवा स्वीकारली होती. ज्याने आयुष्यभर इतरांची ताण भागवली, त्याच्यात घराची ताण देवाने स्वतः भागवावी, अशीच जणू या कथेमागची भक्तीची भावना आहे. 12 वर्षाचा अर्थ. मित्रांनो, आता एक प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असेल, 12 वर्षच का? 1 वर्ष का नाही? 2 वर्ष का नाही? 12 वर्ष का? भक्तिकथांच्या भावविश्वात 12 हा आकडा अत्यंत पूर्वत्वाचा प्रतीक मानला जातो. एक दीर्घकाळ, एक संपूर्ण साधना, एक अखंड परीक्षा. आणि या 12 वर्षात एकनाथ महाराजांच्या भक्तीची ही जणू परीक्षा होत होती. पण त्यांना दररोज पाणी मिळत होतं, पण त्यांना त्या सेवकाचा अभिमान वाटला नाही. त्यांनी त्याचा शोध घेतला, पण त्याला पकडून चमत्कार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्याच्यावर संशय घेतला, पण नंतर त्या संशयाचं रूप श्रद्धेत बदललं. हीच खरी परीक्षा होती. गावकऱ्यांचा बदल. मित्रांनो, ज्या गावकऱ्यांना सुरुवातीला संशय होता, त्यांच्यातही हळूहळू बदल होऊ लागला. एक गावकरी एकनाथ महाराजांकडे आला. तो म्हणाला, महाराज, मी त्या सेवकाचा पाठलाग केला. मला वाटलं तो कुणीतरी सामान्य माणूस आहे, पण त्याच्याकडे पाहताना माझ्या मनात काहीतरी वेगळंच जाणवलं. महाराज म्हणाले, काय जाणवलं? तो म्हणाला, मला असं वाटलं जणू
तो मला पाहत नव्हता, तो माझ्या मनाकडे पाहत होता. महाराजांच्या डोळ्यात चमक आली. ते म्हणाले, मग तू त्याला पाहिलंस? तो म्हणाला, हो. महाराज म्हणाले, नाही, तू त्याला त्याला डोळ्यांनी पाहिलंस, पण त्याने तुला अंतःकरणाने पाहिलं. गावकरी शांत झाला. विठ्ठल अजूनही सेवकाच्या रूपेत. मित्रांनो, कथेतील हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे, कारण देवाने अजूनही आपलं रूप पूर्णपणे उघड केलं नाही. तो अजूनही साध्या सेवकाच्या रूपात आहे. तो रोज येतो, पाणी भरतो आणि निघून जातो. एकनाथ महाराज त्याच्याकडे पाहतात. त्यांना त्याच्यात विठ्ठल दिसतो, पण ते त्याला पकडत नाहीत, कारण भक्तीमध्ये एक सुंदर गोष्ट असते. भक्ताला देवाची खात्री पटली की त्याला पुरावा नको असतो. एकनाथ महाराजांची एक प्रार्थना. त्या रात्री महाराजांनी विठ्ठलासमोर बसून एक प्रार्थना केली. देवा, तू माझ्या घरी येत असशील तर माझं भाग्य आहे, पण माझी एकच इच्छा आहे, माझ्या घरात येण्यापेक्षा माझ्या हृदयात कायम राहा. माझ्या दारात पाणी ठेवण्यापेक्षा माझ्या मनातील अहंकार धुवून काढ. माझ्या अंगणात येण्यापेक्षा माझ्या विचारांमध्ये ये. आणि देवा, मला असं भक्त बनव की माझ्या हातून कोणत्याही जीवाला त्रास होऊ देऊ नको. मित्रांनो, ही प्रार्थना ऐकताच एक गोष्ट मनात ठेवा. आपण देवाकडे अनेकदा बाहेरची परिस्थिती बदलण्याची विनंती करतो, पण कधी कधी देवाने परिस्थिती बदलण्याआधी आपलं मन बदलणं आवश्यक असतं. पण पुढे एक असा मोठा प्रसंग घडतो. मित्रांनो, कथा आता अत्यंत महत्वाच्या वळणावर आली आहे. कारण एक दिवस एकनाथ महाराजांनी ठरवलं, आज मी त्या सेवकाला थांबवणार. ते पहाटपासून दारात उभे राहिले. त्यांच्या हातात एक छोटं भांडं होतं. त्यांनी मनात ठरवलं होतं, आज तो आला तर मी त्याला पाणी देईन, त्याच्या पायावर पाणी ओतीन आणि त्याला विचारेन, तू कोण आहेस? रात्र संपली, पहाट झाली, आकाश उजळू लागलं. दुरून पुन्हा तोच आवाज आला. महाराजांचं हृदय जोराने धडधडू लागलं. तो सेवक जवळ येत होता. आज पहिल्यांदा महाराज त्याच्या वाटेत उभे होते. सेवक जवळ आला. त्याने घडा खाली ठेवला आणि महाराजांकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. काही क्षण पूर्ण शांतता. महाराजांनी हात जोडले आणि थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही नेमकी कोण आहात? तो सेवक म्हणाला. तो सेवक हसला, पण उत्तर दिलं नाही. त्याऐवजी त्यांनी एकनाथ महाराजांच्या हातातील भांड्याकडे पाहिलं आणि म्हणाला, नाथ, आंधी हे पाणी कोणासाठी आणलं आहेस? महाराज गोंधळले. ते म्हणाले, तुमच्यासाठी. सेवक म्हणाला, मग आज मला पाणी तू पाज. मित्रांनो, एका वाक्याने एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या क्षणी त्यांना जाणवलं, देव भक्ताला सेवा करण्याची संधी देत आहे. पण हा सेवक पुढे काय करतो? तो स्वतःचं रूप कधी दाखवतो आणि त्या क्षणी एकनाथ महाराजांच्या तोंडून कोणते शब्द बाहेर पडतात? दररोज त्यांच्या घरासाठी पाणी आणणारा तो रहस्यमय सेवक आज त्यांच्या घरासमोर उभा होता. महाराजांच्या हातात पाण्याचं एक छोटंसं भांडं होतं. त्यांनी त्या सेवकाला विचारलं होतं, तुम्ही नेमके कोण आहात? पण त्याने उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी महाराजांच्या हातातील पाण्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, नाथ, आधी हे पाणी कुणासाठी आणलं आहे? महाराज म्हणाले, तुमच्यासाठी. तेव्हा तो सेवक म्हणाला, मग आज मला तू पाणी पाज. मित्रांनो, हे शब्द ऐकून एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार चमकू लागला. हा साधा मनुष्य असू शकत नाही. आणि आता पुढे जे घडलं ते त्यांच्या संपूर्ण जीवनातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक ठरलं. महाराज, पाणी द्या. मित्रांनो, एकनाथ महाराज काही क्षण त्या सेवकाकडे पाहतच राहिले. त्यांच्या हातातलं भांडं थरथरत होतं. ते हळू आवाजात म्हणाले, घ्या. सेवकाने दोन्ही हात पुढे केले. महाराजांनी पाणी त्यांच्या हातात ओतलं. त्यांनी पाणी पिलं आणि मग महाराजांकडे पाहून हसला. मित्रांनो, तो साधा हसरा चेहरा पाहताना महाराजांच्या मनात मात्र एक वेगळंच चित्र उमटलं. त्यांनी पंढरपूर आठवलं, विठ्ठलाची ती सावळी मूर्ती आठवली, कटेवर ठेवलेले हात आठवले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. महाराजांच्या ओठावरून नकळत शब्द बाहेर पडले, विठ्ठला. सेवकही काही बोलला नाही, फक्त हसत राहिला. तुम्ही मला विठ्ठल का म्हणता? मित्रांनो, तो सेवक जणू काहीच समजलं नाही अशा भावनेने म्हणाला, नाथ, तुम्ही मला विठ्ठल का म्हणता? महाराजांनी उत्तर दिलं नाही. ते त्यांच्या चरणांकडे पाहू लागले. मग म्हणाले, कारण ज्या क्षणी मी तुम्हाला पाहतो त्या क्षणी माझं मन सांगतं, हा माझा विठ्ठल आहे. सेवक शांत झाला. काही क्षण दोघांमध्ये शब्द नव्हते, फक्त डोळे बोलत होते. महाराजांचा प्रश्न. एकनाथ महाराजांनी शेवट विचारलं, जर तुम्ही माझे विठ्ठल नसाल तर मला एक सांगा,
तुम्ही इतकी वर्ष माझ्या घरासाठी पाणी का भरता? सेवकाने उत्तर दिलं, तुम्ही पाणी मागितलं म्हणून. महाराज म्हणाले, पण मी कधी मागितलं? सेवक म्हणाला, तुम्ही शब्दांनी मागितलं नाही. महाराज थबकले. मग? सेवक म्हणाला, तुमच्या मनाने मागितलं. मित्रांनो, हे वाक्य ऐकून महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिला. कारण त्यांना आठवलं त्या रात्रीची प्रार्थना. ते म्हणत होते, विठ्ठला, माझ्या हातून तुझी सेवा घडून दे. पण देवाने जणू या प्रार्थनेचा अर्थ उलट केला होता. महाराज म्हणाले होते, मला तुझी सेवा करून दे, आणि विठ्ठल जणू म्हणत होता, नाथ, आधी मला तुझी सेवा करून दे. देव आणि भक्त यांच्यातील संवाद. मित्रांनो, कल्पना करा तो प्रसंग. एकीकडे भक्त, दुसरीकडे देव. पण देवाने देवासारखं रूप धारण केलेलं नाही. तो एका सामान्य सेवकाच्या रूपात आहे. महाराज म्हणतात, देवा, तो असशील तर माझी परीक्षा का घेतोस? सेवक म्हणतो, मी तुझी परीक्षा घेत नाही. मग? मी तुझी भक्ती पाहतोय. महाराज म्हणतात, माझी भक्ती पाहण्यासाठी तुला पाणी भरावं लागतंय. सेवक म्हणतो, मी तुझ्यासाठी आयुष्यभर सेवा केलीस, पण मी तुझ्यासाठी काही वर्ष सेवा केली तर त्यात काय एवढं मोठं? मित्रांनो, हे शब्द ऐकताना एकनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघळ सुरू झाला. माझ्यावर एवढी कृपा का? महाराजांनी हात जोडले. विठ्ठला, माझ्यावर एवढी कृपा का? सेवक म्हणाला, कृपा? महाराज, हो. तू माझ्या घरी येतोस, माझ्यासाठी पाणी भरतोस. मी कोण? एक सामान्य भक्त. सेवक म्हणाला, भक्त स्वतःला सामान्य समजतो, म्हणूनच देव त्याच्या जवळ असतो. मित्रांनो, किती सुंदर विचार आहे. ज्याला स्वतःच्या भक्तीचा गर्व नाही, त्याच्या हृदयात देवाला स्थान मिळतं. कारण भक्तीमध्ये अहंकार आला की भक्ती कमी होते. अचानक तो घडा खाली ठेवतो. मित्रांनो, संवाद सुरू असतानाच एक विचित्र घटना घडली. सेवकांच्या खांद्यावर असलेला पाण्याचा घडा अचानक खाली पडला. धाड धाड जमिनीवर पडला. पाणी सगळीकडे पसरलं. महाराज दचकले. ते लगेच खाली वाकले. तुम्हाला लागलं नाही ना? सेवक म्हणाला, नाही. महाराजांनी त्याच्या हाताकडे पाहिलं. त्या हातांवर घागर उचलल्याच्या खुणा होत्या. मित्रांनो, 12 वर्ष पाणी भरल्यासारख्या त्या खुणा. महाराजांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ते म्हणाले, देवा, तू खरंच 12 वर्ष माझ्यासाठी हे केलंस. आणि आता मात्र? सेवकाने प्रथमच थोडं गंभीर होत उत्तर दिलं, नाथ, तुझ्या प्रेमाची किंमत मी सेवा करूनही फेडू शकत नाही. महाराजांनी चरण पकडले. मित्रांनो, हे शब्द ऐकून एकनाथ महाराज स्वतःला थांबवू शकले नाहीत. ते त्या सेवकाच्या चरणांवर कोसळले. त्यांनी त्याचे पाय धरले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ते म्हणत होते, विठ्ठल, मला माफ कर. मी तुला ओळखलं नाही. तू माझ्या दारात येत होतास आणि मी तुला सेवक समजत होतो. तू माझ्यासाठी पाणी भरतोस आणि मी तुझं नावही विचारत होतो. मित्रांनो, त्या क्षणी सेवकाने महाराजांना उठवलं आणि तो म्हणाला, भक्ताने देवाचे पाय धरायचे नसतात. भक्ताने देवाला हृदयात ठेवायचा असतो. पण अजून एक रहस्य बाकी होतं. मित्रांनो, तुम्हाला इथे वाटेल, आता तर विठ्ठलाने आपली ओळख सांगितली. पण नाही, कथा अजून संपली नाही. कारण एकनाथ महाराजांनी अजून एक प्रश्न होता. तू माझ्यासाठी 12 वर्ष पाणी का भरलं? त्यांना या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. ते म्हणाले, देवा, तू मला एक गोष्ट सांग. माझ्यात असं काय पाहिलंस की स्वतः देवाला माझ्या घरासाठी पाणी भरवा असं वाटलं? सेवकही काही क्षण शांत राहिला. मग त्यांनी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, नाथ, तुला आठवतंय का? तू एका ताणलेल्या जीवाला पाणी दिलं होतंस. महाराज थबकले. त्यांना काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवू लागला. तो ताणलेला मनुष्य, त्याचे कोरडे ओठ, त्याच्या डोळ्यांतील विनवणी आणि महाराजांनी त्याला दिलेला पाण्याचा घोट. महाराज म्हणाले, हो, आठवतंय. सेवक म्हणाला, त्या दिवशी तू मला पाणी दिलं होतंस. महाराजांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. पण तो मनुष्य तू होतास? सेवक म्हणाला, तुला काय वाटतंय? मित्रांनो, या कथेचा खरा गूढ इथून सुरू होतो. एकनाथ महाराजांनी ज्याला सामान्यतः आणलेला मनुष्य समजून पाणी दिलं होतं, तो खरंच विठ्ठल होता का? जर होता, तर त्या दिवसापासून विठ्ठलांनी एकनाथ महाराजांच्या भक्तीची परीक्षा घ्यायला सुरुवात का केली होती? आणि त्या एका घोटाच्या बदल्यात 12 वर्षाची सेवा का केली? पण सर्वात महत्त्वाचं, त्या घटनेने एकनाथ महाराजांना विठ्ठलाने नेमका कोणता धडा शिकवला? मित्रांनो, आता आपण या कथेच्या अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथे एक छोटासा पाण्याचा घोट आणि 12 वर्षाची विठ्ठल सेवा एकमेकांशी जोडली जाते. नाथ, तुला आठवतंय का? तू एका ताणलेल्या जीवाला पाणी दिलं होतंस. महाराज थबकले. त्यांना अनेक वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला.
एक आता आणलेला माणूस, कोरडे पडलेले ओठ, डोळ्यात पाण्याची विनंती आणि एकनाथ महाराजांनी त्याला स्वतःच्या हाताने दिलेला पाण्याचा घोट. पण आज त्या प्रसंगाचा अर्थच बदलणार होता, कारण महाराजांनी आता प्रश्न पडला होता, तो ताणलेला मनुष्य तूच होतास का? आणि मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर या भागात आपल्याला मिळणार आहे. चला काही वर्ष मागे जाऊया मित्रांनो. आता आपण त्या दिवसात परत जाऊया. तो दिवस साधा सुद्धा होता. एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होते. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. जमिनीवर उन्हाची तीव्रता होती. आणि अशा वेळी एकनाथ महाराजांच्या घरासमोर एक अनोळखी माणूस येऊन थांबला. तो फार थकलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होती. तो काही क्षण दारात उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, नाथ, थोडे पाणी मिळेल का? मित्रांनो, आता विचार करा, आपण असतो तर कदाचित आपण म्हणालो असतो, थांबा, आता वेळ नाही, पुढे कुठेतरी मिळेल ना, किंवा घरात पाणी कमी आहे. पण एकनाथ महाराजांनी काहीही विचारलं नाही. त्यांनी फक्त त्या माणसाकडे पाहिलं आणि लगेच पाणी आणलं. एक साधा लोटा, एक साधा घोट. महाराजांनी त्याला पाणी दिलं. त्या माणसाने दोन्ही हातांनी पाणी भांडं पकडलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली. पहिला घोट, दुसरा घोट, तिसरा घोट. तो माणूस जणू एक दिवसांपासून ताणलेला असल्यासारखं पाणी पित होता. महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी पाणी संपवलं. मग डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. मग तो म्हणाला, नाथ, आज तुम्ही माझी ताण भागवली. महाराज म्हणाले, ताण भागवण्यासारखं यात काय आहे? पाणी होतं आणि तुम्हाला ताण लागली होती, बस. तो माणूस महाराजांकडे काही क्षण पाहत राहिला. मग म्हणाला, तुम्हाला वाटतं ही साधी गोष्ट आहे? महाराज म्हणाले, हो, ताणलेल्या माणसाला पाणी देणं ही माणुसकी आहे. तो माणूस म्हणाला, मग खरी माणुसकी म्हणजेच खरी भक्ती असते. नाथ महाराज काही क्षण शांत झाले. त्या माणसाचा निरोप. तो अनोळखा माणूस निघायला लागला. महाराजांनी विचारलं, कुठे जाणार? तो म्हणाला, जिथे मला जायचं आहे तिथे. महाराज हसले, तुम्ही फार गोड बोलतात. तोही हसला. मग निघताना त्यांनी वळून पाहिलं आणि म्हणाला, नाथ, आज तुम्ही मला एक घोट पाणी दिलं, हा घोट मी विसरणार नाही. महाराज म्हणाले, अहो, त्यासाठी लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण तो माणूस म्हणाला, तुम्ही विसरलात तरी चालेल, पण मी विसरणार नाही. आणि तो तिथून निघून गेला. एकनाथ महाराजांनी तो प्रसंग विसरला. मित्रांनो, काळ पुढे गेला. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले. एकनाथ महाराजांच्या जीवनात अनेक घटना घडत गेल्या. अनेक लोक आले, अनेक गेले. अनेकांना त्यांनी मदत केली. त्या अनोळख्या माणसांचाही प्रसंगही त्यांच्या आठवणीत कुठेतरी मागं गेला. त्यांनी कधी विचार केला नाही, मी त्याला पाणी दिलं. त्यांनी त्याची नोंद ठेवली नाही, कोणालाही सांगितलं नाही, मी एका ताणलेल्या माणसाला पाणी दिलं. मित्रांनो, हीच खरी निस्वार्थ सेवा आहे. आपण एखाद्याला मदत केली की कधी कधी आपल्याला ते जगाला सांगावंसं वाटतं. पण एकनाथ महाराजांनी केलेली सेवा त्यांच्या मनातही राहिलेली नाही, कारण त्यांच्यासाठी ती सेवा नव्हतीच, ती फक्त त्यांची माणुसकी होती. आणि मग अनेक वर्षांनी त्यांच्या घराच्या दाराबाहेर पाण्याचे घडे दिसू लागले. दररोज पहाटे कुणीही न पाहता एक सेवक येऊन पाणी ठेवू लागला. एकनाथ महाराजांना याचा अर्थ कळत नव्हता. पण आता त्या रहस्यमय सेवकाने त्यांना भूतकाळातील तो प्रसंग आठवून दिला. महाराज म्हणाले, मला तो प्रसंग आठवतो, पण त्यात एवढं मोठं काय होतं? सेवक म्हणाला, मग तुमच्यासाठी तो एक घोट होता, पण माझ्यासाठी तो माझ्या हृदयाचा परिचय होता. मित्रांनो, हे शब्द ऐकून महाराज स्तब्ध झाले. तो माणूस तूच होतास? महाराजांनी थरथरत्या आवाजात विचारलं. म्हणजे त्या दिवशी ताणलेला मनुष्य तूच होतास? सेवक शांत राहिला. महाराज पुन्हा म्हणाले, विठ्ठला, मला सांग, तो तूच होतास ना? आता त्या सेवकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज दिसू लागलं. त्याने उत्तर दिलं, नाथ, तू मला कोणत्या रूपात ओळखशील यापेक्षा तू माझ्यात माणूस पाहिलास हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. भक्तांनो, इथे किती खोल संदेश आहे. देव कोणत्या रूपात येईल हे आपल्या हातात नसतं, पण समोरच्या जीवाला आपण कसे वागतो हे आपल्या हातात आहे. तुम्ही माझी परीक्षा घेतली? महाराजांनी विचारलं. मग त्या दिवशी तुम्ही माझी परीक्षा घेतली? सेवक म्हणाला, नाही. देवाला भक्ताची परीक्षा घ्यावी लागतेच असं नाही. कधी कधी भक्त स्वतःच्या कृतीतून आपली भक्ती सिद्ध करतो. महाराज शांत झाले. सेवक पुढे म्हणाला, त्या दिवशी तू मला पाणी दिलंस, पण तू पाणी देताना मला देव समजलं नव्हतंस. तुला माहितीही नव्हतं मी कोण आहे, तरीही तू पाणी दिलंस. यालाच निस्वार्थ सेवा म्हणतात.
भक्तांनो, यापेक्षा मोठी भक्तीची व्याख्या काय असू शकते? मग 12 वर्ष का? महाराजांनी आता सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला. पण देवा, एक घोट पाण्यासाठी 12 वर्षे सेवा, हे का? सेवक हसला आणि म्हणाला, नाथ, मी त्या एका घोटाची परतफेड करत नव्हतो. महाराज म्हणाले, मग? तो म्हणाला, मी तुझ्या सेवाभावाला प्रणाम करत होतो. मित्रांनो, हे ऐकून महाराजांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण देव म्हणत होता, तुझ्या हातून झालेली सेवा माझ्यासाठी मोठी होती. खरी श्रीमंती कोणती? भक्तांनो, आपण आयुष्यात श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो, पैसा मिळवतो, घर मोठं करतो, संपत्ती कमवतो, नाव कमवतो. पण देवाच्या दृष्टीने खरी श्रीमंती कोणती? ज्याच्या हृदयात दुसऱ्यांच्या दुःखासाठी जागा आहे, तोच खरा श्रीमंत. ज्याच्याकडे स्वतःकडे कमी असूनही तो दुसऱ्याला देतो, तोच खरा श्रीमंत. ज्याला मदत केल्यानंतर त्याचा अहंकार वाढत नाही, तोच खरा श्रीमंत. आणि म्हणूनच एकनाथ महाराजांनी एका अनोळख्या ताणलेल्या जीवाला दिलेला तो पाण्याचा घोट देवाच्या दृष्टीने अमूल्य ठरला. मला बक्षीस नको. महाराजांनी हात जोडले. ते म्हणाले, देवा, जर तू माझ्यावर प्रसन्न असशील तर मला काही देऊ नकोस. सेवक म्हणाला, का? महाराज म्हणाले, मला तुझं नाम दे, माझ्या मनात तुझी आठवण कायम ठेव, माझ्या हातून सेवा घडून दे आणि माझ्या मनात कधीही अहंकार देऊ नकोस. मित्रांनो, हीच तर खरी भक्ती. देव समोर उभा आहे तरी भक्त संपत्ती मागत नाही, सुख मागत नाही, यश मागत नाही. तो भक्त म्हणतो, माझ्या हातून सेवा घडून दे. विठ्ठलाचं उत्तर. तो सेवक महाराजांकडे पाहून म्हणाला, नाथ, म्हणूनच तर मी तुझ्या घरी पाणी भरत आलो. महाराज म्हणाले, माझी सेवा करण्यासाठी? तो म्हणाला, नाही, तुला एक गोष्ट दाखवण्यासाठी. महाराजांनी विचारलं, काय? सेवक म्हणाला, ज्याच्यावर तू प्रेम करतोस त्याची सेवा करण्याची संधी मिळणं ही सुद्धा तुझीच कृपा आहे. मित्रांनो, या एका वाक्यात या संपूर्ण कथेचा गाभा आहे. शेवटचा प्रश्न अजून बाकी आहे. पण मित्रांनो, कथा इथे संपत नाही. कारण एकनाथ महाराजांनी आता विठ्ठलाला ओळखलं होतं. पण अजून एक प्रश्न त्यांच्या मनात होता. देवा, तू माझ्यापासून 12 वर्ष ही गोष्ट का लपवलीस? विठ्ठलाने त्यांना याचं उत्तर दिलं. आणि ते उत्तर ऐकल्यावर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण त्यांना आपल्या संपूर्ण भक्तीचा अर्थ नव्याने समजला. कारण विठ्ठल म्हणाला, जर मी पहिल्याच दिवशी माझं रूप दाखवलं असतं तर तू माझी सेवा का केली असतीस? पण मला पाहिलं होतं की तू मला न पाहताही सेवा करावी. मित्रांनो, हे वाक्य मनात कोरून ठेवा. देव दिसला म्हणून सेवा करणं सोपं आहे. पण देव दिसत नसतानाही चांगलं कर्म करणं हीच खरी भक्ती आहे. भक्तांनो, एकनाथ महाराजांनी वर्षानुपूर्वी एका ताणलेल्या जीवाला पाणी दिलं होतं. त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं की तो कोण होता आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी पाणी दिलं नव्हतं, काही पुण्य मिळावं म्हणून पाणी दिलं नव्हतं आणि देव प्रसन्न व्हावा म्हणूनही पाणी दिलं नव्हतं. त्यांनी फक्त एका ताणलेल्या माणसाची ताण भागवली होती आणि त्याला पाणी दिलं. आणि आज अनेक वर्षांनी तोच विठ्ठल जणू त्यांच्या दारात येऊन म्हणत होता, तू मला एक घोट पाणी दिलंस, मी तुझ्यासाठी 12 वर्षे पाणी भरलं. पण मित्रांनो, इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. विठ्ठलाने आपलं रूप पहिल्याच दिवशी का दाखवलं नाही? तो पहिल्याच दिवशी म्हणू शकला असता, नाथ, मी तुझा विठ्ठल आहे. मग हे सगळं गुपित का? 12 वर्ष का? आज आपण याच रहस्याचा अर्थ समजून घेणार आहोत. देवा, तू मला आधी का भेटलास? एकनाथ महाराजांनी विठ्ठलाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होती. ते म्हणाले, विठ्ठला, तू खरंच इतकी वर्ष माझ्या घरात येतो होतास, तू माझ्यासाठी पाणी भरत होतास, मग मला आधी का नाही सांगितलंस? विठ्ठल शांतपणे हसला. तो म्हणाला, नाथ, जर मी पहिल्या दिवशी तुला माझं रूप दाखवलं असतं तर तू मला देव म्हणून पाणी दिलं असतंस. महाराज म्हणाले, मग? विठ्ठल म्हणाला, मला देव म्हणून सेवा करणारा भक्त नको होता, मला प्रत्येक जीवात देव पाहणारा भक्त हवा होता. मित्रांनो, हे ऐकून महाराज काही क्षण निशब्द झाले. खरी भक्ती कोठे आहे? विठ्ठल पुढे म्हणाला, नाथ, मंदिरात माझ्यासमोर उभं राहून 1000 वेळा माझं नाव घेणं सोपं आहे, माझ्या मूर्तीला फुलं अर्पण करणं सोपं आहे, नैवेद्य दाखवणं सोपं आहे. पण रस्त्यावर एखाद्या ताणलेला जीव दिसला आणि तू त्याला पाणी दिलंस, तेव्हा तुझ्या मनात मी नव्हतो, तुला माझं रूप दिसत नव्हतं, तरीही तू त्याला पाणी दिलंस, म्हणून त्या क्षणी तुझी भक्ती खरी होती. मित्रांनो, किती मोठा संदेश आहे हा. आपण देवाला ओळखतो म्हणून त्याच्यावर प्रेम करतो, पण खरी भक्ती म्हणजे देव ओळखू न येताही त्याच्यासारखं वागणं. एकनाथ महाराजांची नम्रता.
महाराजांनी डोकं खालीट केलं. ते म्हणाले, देवा, मला वाटलं की तुझी सेवा करतो, पण आज कळालं तूच माझ्या हातून सेवा करून घेतोस. विठ्ठल हसला. नाथ, भक्तीमध्ये मी आला की सगळं संपतं. तू म्हणलास मी सेवा करतोय, पण खरा काय, सेवा माझी होती, हात तुझे होते. मित्रांनो, हे वाक्य मनात ठेवा. सेवा माझी, हात तुझे. किती सुंदर आहे ना? आपण कितीही मोठं काम केलं तरी त्याचा गर्व नको, कारण कदाचित आपल्या हातून घडणारी चांगली गोष्ट ही सुद्धा देवाचीच कृपा असते. मग 12 वर्ष का? महाराजांनी पुन्हा विचारलं. पण देवा, 12 वर्ष? विठ्ठल म्हणाला, नाथ, 12 वर्ष मी तुझ्या घरात पाणी भरलं नाही. 12 वर्ष मी तुझ्या भक्तीचा आरसा तुझ्यासमोर ठेवला. महाराज शांतपणे ऐकत होते. विठ्ठल म्हणाला, तू रोज माझ्यासाठी काहीतरी करतोस. मीही रोज तुझ्यासाठी काहीतरी केलं. तुला वाटलं मी कुणीतरी सेवक आहे, पण मला पाहायचं होतं तू त्या सेवकाकडे कसा पाहतोस. महाराजांनी विचारलं, मग तुला काय दिसलं? विठ्ठल म्हणाला, मला कुठेही तुच्छता दिसली नाही, मला अहंकार दिसला नाही, मला संशय दिसला नाही, पण त्या संशयापेक्षा श्रद्धा मोठी दिसली, आणि मला सर्वात महत्त्वाचं दिसलं तुझ्या मनात सेवा करण्याची इच्छा. देवाला मोठ्या पूजा नकोत. मित्रांनो, या कथेतून एक गोष्ट समोर येते. देवाला आपण मोठमोठ्या गोष्टी देतो, पण कधी कधी देवाला सर्वात प्रिय असते ती छोटी कृती. एखाद्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं, दुःखी माणसाचं बोलणं ऐकून घेणं, वृद्ध व्यक्तीला आधार देणं, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोलणं. या गोष्टी छोट्या दिसतात, पण मनापासून केल्या तर मोठ्या होतात. आज आपण काय करतो? मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपण देवासाठी किती वेळ काढतो? 10 मिनिट, अर्धा तास, 1 तास? पण आपल्या घरातील माणसासाठी किती वेळ देतो? दुःखी व्यक्तीसाठी आपण किती वेळ देतो? एखाद्या गरजू माणसासाठी किती वेळ देतो? कदाचित इथेच आपण काहीतरी विसरत आहोत. देवाला शोधण्यासाठी आपण मंदिरात जातो, पण देव कदाचित आपल्या दारात येऊन उभा असतो. फरक एवढाच, आपण त्याला ओळखत नाही. विठ्ठलाचा सर्वात मोठा संदेश. विठ्ठल एकनाथ महाराजांना म्हणाला, तुला मला शोधायचं असेल तर मंदिरात ये, पण मला अनुभवायचं असेल तर एखाद्या जीवाची सेवा कर. मित्रांनो, ही कथा ऐकताना मनात ठेवा, कारण देवाची भक्ती केवळ शब्दात नाही, ती कृतीत दिसली पाहिजे. आपण रोज म्हणतो विठ्ठल माझ्यासोबत आहे, पण त्याचा अर्थ काय? जेव्हा संकट येतं तेव्हा विश्वास ठेवणं, जेव्हा कुणी मदतीस येतं तेव्हा त्याचा आभार मानणं, आणि जेव्हा आपल्या हातात कोणासाठी काही करण्याची संधी येते तेव्हा ती संधी देवाचीच मानणं. एकनाथ महाराजांची शेवटची विनंती. महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवलं आणि ते म्हणाले, विठ्ठला, आज तू माझ्यासमोर आहेस, पण मला एक वरदान दे. विठ्ठल म्हणाला, माग. महाराज म्हणाले, मला सोनं नको, मला संपत्ती नको, मानसन्मान नको, चमत्कार नको, मला फक्त एवढे दे, जिथे कोणाला माझी गरज असेल तिथे माझं मन पोचून दे, जिथे कोणी ताणलेलं असेल तिथे माझ्या हातून पाणी जाऊन दे, जिथे कुणी भुकेलेलं असेल तिथे माझ्या हातून अन्न जाऊन दे, जिथे कुणी दुःखी असेल तिथे माझ्या हातून तोंडाचे प्रेमाचे शब्द जाऊन दे, आणि माझ्या मनात कधीही मी केलं हा अहंकार देऊ नकोस. मित्रांनो, ही प्रार्थना ऐकून विठ्ठल काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी एकनाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नाथ, हीच तुझी खरी भक्ती आहे. आणि मग मित्रांनो, त्या क्षणी वातावरणात जणू बदललं. पहाटेचा प्रकाश वाढत गेला, गोदावरीच्या पाण्यावर सूर्यकिरण पडत होते, आणि एकनाथ महाराजांसमोर उभा असलेला तो साधा सेवक हळूहळू बदलत असल्यासारखा वाटत होता. महाराजांनी डोळे मिटले, पुन्हा उघडले, आणि त्यांसमोर दिसलं सावळं रूप, कटेवर हात, डोक्यावर मुकुट, गळ्यात वैजयंतीमाळ, आणि ओठांवर तेच प्रेमळ हास्य, पांडुरंग. मित्रांनो, एकनाथ महाराजांच्या तोंडून आवाजही निघेना. त्यांनी हात जोडले, डोळ्यांत अश्रू वाहत होते. ते फक्त एवढेच म्हणाले, विठ्ठला. आणि त्या एका शब्दात त्यांची 12 वर्षाची प्रतीक्षा संपली. पण इथे कथा संपत नाही. मित्रांनो, हा क्षण जरी कथेचा परमोच्च क्षण वाटत असला तरी अजून एक अत्यंत सुंदर प्रसंग बाकी आहे. कारण विठ्ठल महाराजांना दर्शन देऊन निघून जाणार नाही, तो त्यांना शेवटचा संदेश देणार आहेत. असा संदेश जो फक्त एकनाथ महाराजांसाठी नाही तर आपल्या प्रत्येकासाठी आहे. आणि त्या संदेशात विठ्ठल सांगणार आहे, माझी पूजा करण्यासाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगलं कर्म माझ्यापर्यंत पोहोचतं. पण त्या दिवशी विठ्ठलाने
एकनाथ महाराजांना आणखी एक वचन दिलं आणि ते वचन ऐकून महाराज पुन्हा रडू लागले. महाराजांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ओठावर फक्त एकच शब्द होता, विठ्ठला. 12 वर्ष. 12 वर्ष का? 12 वर्ष तू त्यांच्या घरासाठी पाणी भरत होतास. पण आज महाराजांना त्या 12 वर्षाचा खरा अर्थ समजला होता. पण त्यांची सेवा करत नव्हता. देव त्यांच्या भक्तीला नमस्कार करत होता. विठ्ठल, हात जोडून जाऊ नकोस. मित्रांनो, एकनाथ महाराजांनी विठ्ठलाचे चरण पकडले. ते म्हणाले, देवा, आज मला तुझं दर्शन झालं, पण मला आता भीती वाटते, तू पुन्हा निघून जाशील. विठ्ठल हसला. तो म्हणाला, नाथ, मी तुला कधी सोडलं होतं? महाराजांनी वर पाहिलं. विठ्ठल म्हणाला, जेव्हा तू ताणलेल्या जीवाला पाणी दिलंस तेव्हा मी तिथेच होतो. जेव्हा तू दुःखी माणसाला दुःख ऐकलंस तेव्हा मी तिथेच होतो. जेव्हा तू कोणालाही न सांगता सेवा केलीस तेव्हाही मी तिथेच होतो. आणि जेव्हा तू मला मंदिरात शोधत होतास तेव्हाही मी तुझ्या हृदयात होतो. मित्रांनो, हे शब्द ऐकून महाराज पुन्हा रडू लागले. देव कुठे असतो? विठ्ठल म्हणाला, नाथ, लोक मला दूरच्या मंदिरात शोधतात, कुणी डोंगरावर शोधतो, कुणी नदीकाठी शोधतात, कुणी यात्रेत शोधतात, पण मी तिथेही आहे. मी इथेही आहे. जिथे प्रेम आहे, जिथे सेवा आहे, जिथे दया आहे, जिथे निस्वार्थ भावना आहे, तिथे मी आहे. भक्तांनो, क्षणभर डोळे मिटून या वाक्याचा विचार करा. आपण देवाला शोधण्यासाठी किती दूर जातो, पण देव म्हणतो, तू चांगलं कर्म करतोस त्या क्षणी तुझ्या जवळ असतो. पण मग माझ्या घरी पाणी का भरलंस? महाराजांनी शेवटचा प्रश्न विचारला. तेव्हा तू माझ्या घरी पाणी का भरलंस? माझ्याकडे घडे उचललेस? तुला हे करण्याची गरज का होती? विठ्ठल म्हणाला, नाथ, तुला एक गोष्ट शिकवण्यासाठी. काय? विठ्ठल म्हणाला, भक्त देवाची सेवा करतो, पण कधी कधी देवही भक्ताची सेवा करतो, कारण प्रेमात मोठा लहान असा भेद नसतो. महाराजांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. विठ्ठल पुढे म्हणाला, तू मला प्रेम दिलंस, मी तुला माझी सेवा दिली. तू मला एक घोट पाणी दिलंस, मी तुझ्या घरात वर्षानुवर्ष पाणी आणलं. पण नाथ, हा व्यवहार नव्हता, हे प्रेम होते. त्या क्षणी एकनाथ महाराजांनी काय केलं? मित्रांनो, महाराजांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, देवा, आज मला कळलं, मी तुला काही दिलंच नाही, तूच मला सगळं दिलंस. मी तुला एक घोट पाणी दिलं, तू मला तुझं दर्शन दिलंस. मी तुला एक क्षण दिला, तू मला आयुष्यभराची भक्ती दिलीस. मी तुला काहीच दिलं नाही, मी तुला स्वतःला दिलंस. मित्रांनो, हीच खरी भक्ताची पराकाष्ठा आहे. विठ्ठलाचा अंतिम मार्ग, आशीर्वाद. विठ्ठलाने महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, नाथ, आजपासून मी तुला वचन देतो, तू जिथे असेल तिथे मी असेन. तू ज्याचे दुःख दूर करशील मी तिथे माझी कृपा असेल. तू ज्याला पाणी देशील त्या पाण्यात माझं तीर्थ असेल. तू ज्याला प्रेमाने बोलशील त्या शब्दात माझा आशीर्वाद असेल. आणि तुझ्या हृदयात जर अहंकार आला नाही तर माझं स्थान तिथे कायम राहील. मित्रांनो, हे ऐकून एकनाथ महाराजांनी हात जोडले. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हते, ते होते कृतज्ञतेचे अश्रू. आणि मग विठ्ठल निघून गेला. मित्रांनो, आता तो क्षण आला ज्याची महाराजांना भीती होती. विठ्ठल हळूहळू मागे वळाला. महाराज म्हणाले, विठ्ठला. विठ्ठल थांबला. महाराज म्हणाले, पुन्हा येशील? विठ्ठल म्हणाला, तू मला बोलवशील तेव्हा नाही, पण तू मला विसरशील तेव्हाही मी येईन. महाराजांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. विठ्ठल पुढे म्हणाला, कारण मी तुझ्या दारात नाही, तुझ्या हृदयात राहतो. आणि मित्रांनो, हळूहळू हे सावळं रूप जणू आकाशात विलीन झालं. महाराज बराच वेळ तिथेच उभा होते, रिकामे घडे. मित्रांनो, विठ्ठल निघून गेला, पण तिथे 2 घडे ठेवलेले होते. महाराजांनी ते घडे उचलले, ते रिकामे होते. महाराजांनी त्या रिकाम्या घड्याकडे पाहिलं आणि हसले, कारण आता त्यांना समजलं होतं, घडा रिकामा होता, पण त्यांचं हृदय पूर्ण भरून गेलं होतं. विठ्ठलाने पाणी नेलं होतं. त्यांनी महाराजांच्या मनातील शेवटचा अहंकारही जणू धुवून काढला होता. गावकऱ्यांना काय सांगितलं? थोड्याच वेळात गावातील काही लोक तेथे आले. त्यांनी महाराजांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. एकाने विचारले, महाराज, काय झालं? महाराज काही क्षण शांत राहिली, मग म्हणाले, आज माझ्या घरी पाणी भरणारा सेवक कोण होता हे मला कळलं. गावकरी उत्सुक झाले. कोण? महाराजांनी आकाशाकडे पाहिलं आणि फक्त एवढेच म्हणाले, ज्याला तुम्ही शोधत आहात तो तुमच्या हृदयातही होता. गावकऱ्यांनी पूर्ण अर्थ कळला नाही, पण महाराजांनी त्यांना एक गोष्ट सांगितली, आजपासून आपल्या गावात कुणीही ताणलेला आला तर त्याला पाणी मिळालंच पाहिजे.
गावात एक नवीन परंपरा. त्या दिवसानंतर गावातील लोकांनी एक छोटासा नियम केला. गावाच्या रस्त्यावर एक माठ ठेवला गेला. त्यावर लिहिलं होतं, ताणलेल्या जीवासाठी. कोणालाही पाणी घेता येत होतं. कोणी विचारत नव्हतं, तू कोण, कुठून आलास, कशासाठी आलास. फक्त एकच गोष्ट महत्वाची होती, तुला तहान लागली आहे का. मित्रांनो, यापेक्षा सुंदर विठ्ठल सेवा कोणती. आणि या कथेचा खरा संदेश. भक्तांनो, ही कथा फक्त विठ्ठलाच्या चमत्काराची कथा म्हणून ऐकू नका. ही कथा आपल्याला आपल्या आयुष्याकडे नव्यानं पाहायला शिकवते. कारण कधी कधी आपल्या आयुष्यातही एखादा विठ्ठल येतो, आपण त्याला ओळखत नाही. तो एखादा गरीब माणूस असू शकतो, एखादा वृद्ध असू शकतो, एखादा भुकेलेला जीव असू शकतो, एखादा दुःखी मित्र असू शकतो, किंवा आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती असू शकते. देव नेहमी मुकुट घालून येईल असं नाही. कधी तो साध्या कपड्यात येईल, कधी मदतीची अपेक्षा करणाऱ्या हातांच्या रूपात येईल, आणि कधी तुमच्या दारात पाण्याची रिकामी घागर घेऊनही येईल. पण भक्तांनो, आता खरी परीक्षा गावकऱ्यांची होती. कारण देवाचं दर्शन होणं ही मोठी गोष्ट आहे, पण त्या दर्शनातून मिळालेला संदेश आपल्या जीवनात उतरवणं ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. आणि याच ठिकाणी या कथेचा पुढचा सुंदर अध्याय सुरू होतो. गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न. विठ्ठलाच्या दर्शनानंतर गावातील लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. महाराजांच्या घरी देव स्वतः पाणी भरत होते. 12 वर्ष. आपण इतकी वर्ष त्याला सामान्य सेवक समजत होतो. एक जण म्हणाला, मग आपण किती मोठी चूक केली. दुसरा म्हणाला, आपण त्याला ओळखलं नाही. पण एक वृद्ध गावकरी शांतपणे म्हणाला, तुम्ही त्याला ओळखलं नाही हे दुःखाचं नाही, पण आता त्याने शिकवलेली गोष्ट विसरलात तर ही खरी चूक असेल. सगळे शांत झाले. एकनाथ महाराजांनी गावकऱ्यांना थांबवलं. महाराजांनी सगळ्यांना जवळ बोलवलं. ते म्हणाले, माझ्या घरात विठ्ठल आला म्हणून माझे कौतुक करू नका. गावकरी म्हणाले, पण महाराज, हे तर तुमचं भाग्य. महाराज म्हणाले, हे भाग्य नाही, भाग्य माझं नाही, भाग्य त्या ताणलेल्या माणसाचं आहे, ज्याला त्या दिवशी पाणी मिळालं. आणि त्या वहिनी मोठं भाग्य त्या पाण्याचं होतं, ज्याच्या निमित्ताने मला माझा विठ्ठल भेटला. मित्रांनो, किती नम्रता. ज्या व्यक्तीला स्वतः देवाने दर्शन दिलं, तो स्वतःचा गौरव करत नाही, उलट तो एका छोट्याशा सेवेला महत्त्व देतो. एक गरीब वृद्धाची कथा. त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचं स्वतःचं फारसं काही नव्हतं. छोटंसं घर, मातीची भिंत आणि अंगणात एक जुना माठ. ती रोज सकाळी त्या माठातून पाणी भरून ठेवत असे. गावातून जाणारा कुणीही ताणलेला असेल तर त्याला पाणी देत असेत. एके दिवशी एका गावकऱ्याने तिला विचारलं, आजी, तू स्वतः गरीब आहेस, मग हे पाणी सगळ्यांना का देतेस. ती हसली आणि म्हणाली, पाणी माझं कुठे आहे. आकाशात पाऊस पडतो, नदीत येतो, मातीच्या घड्यात थांबतो, मी फक्त ते पुढे देते. मित्रांनो, हे वाक्य ऐकून एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांना विठ्ठलाचे शब्द आठवले, सेवा माझी, हात तुझे. एकनाथ महाराजांनी त्या वृद्धेला नमस्कार केला. महाराज तिच्यासमोर गेले आणि तिच्या चरणांना स्पर्श केला. वृद्धी घाबरली. महाराज, तुम्ही हे काय करता. महाराज म्हणाले, आज तू मला शिकवलंस. देवाने मला 12 वर्ष का शिकवलं होतं, पण तू एका वाक्यात मला पुन्हा आठवण करून दिलीस. महिला काहीच समजले नाही. महाराज म्हणाले, ज्याला आपण आपलं समजतो ते तर खरे देवाने आपल्याकडे काही काळासाठी सोपवलं असतं. मग गावात बदल सुरू झाला. मित्रांनो, त्या दिवसानंतर गावात हळूहळू एक सुंदर परिवर्तन सुरू झालं. पूर्वी लोक एकमेकांकडे संशयाने पाहत, हा कोण, याचं काय काम, याला मदत का करायची, असे प्रश्न असायचे. पण आता गावाच्या एका कोपऱ्यात पाण्याचा माठ ठेवला गेला. दुसऱ्या ठिकाणी अन्नाची व्यवस्था झाली. कोणी भुकेलेला असेल तर अन्न मिळावं लागलं, कोणी आजारी असेल तर चौकशी होऊ लागली. आणि सर्वात महत्त्वाचं, लोकांनी एकमेकांशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली. एका छोट्या मुलाचा प्रश्न. एक दिवस एक छोटा मुलगा एकनाथ महाराजांकडे आला. त्याने विचारलं, महाराज, विठ्ठल खरंच तुमच्या घरी पाणी भरायला येत होता का. महाराज म्हणाले, हो. मुलगा म्हणाला, मग आता कुठे आहे. महाराजांनी मुलांच्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाले, इथे. मुलगा आश्चर्याने म्हणाला, माझ्या हृदयात. महाराज म्हणाले, हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, विठ्ठलाला हृदयात ठेवायचं असेल तर हृदयात द्वेष ठेवू नकोस. मुलगा म्हणाला, मग काय ठेवायचं. महाराज म्हणाले, दया, प्रेम आणि सेवा. एकनाथ महाराजांची शेवटची शिकवण. एका संध्याकाळी गावातील सर्व लोक एकनाथ महाराजांच्या आसपास बसले होते.
महाराज म्हणाले, विठ्ठलाला मोठं मंदिर बांधण्यापेक्षा एका दुःखी मनाला आधार द्या. मोठा नैवेद्य दाखवण्यापेक्षा एखाद्या भुकेलेला अन्न द्या. शेकडो फुलं अर्पण करण्यापेक्षा एखाद्या आयुष्यात प्रेमाचा सुगंध पसरवा. आणि हजारो वेळा नाम घेण्याबरोबर एकदा मनापासून कोणाचं दुःख समजून घ्या. मित्रांनो, गावकरी स्तब्ध होऊन ऐकत होते. आणि मग महाराजांनी एक गोष्ट सांगितली. मला वाटतंय मी विठ्ठलाची सेवा करतोय, पण विठ्ठलाने मला दाखवलं तो माझी सेवा करत होता. म्हणून आज मला कळलं, देव आणि भक्त यांच्यात व्यवहार नसतो, तिथे फक्त प्रेम असतं. या कथेचा सर्वात मोठा प्रश्न. मित्रांनो, आता स्वतःला एक प्रश्न विचारा. जर आज विठ्ठल तुमच्या दारात एखाद्या सामान्य माणसाच्या रूपात आला तर तुम्ही त्याला ओळखाल का? कदाचित तो पाणी मागेल, कदाचित तो अन्न मागेल, कदाचित मदत मागेल, कदाचित फक्त 2 प्रेमाचे शब्द मागेल. आणि आपण जर त्याला दुर्लक्ष केलं तर कदाचित आपण एका माणसाला नाही तर स्वतः विठ्ठलालाही दूर पाठवाल. म्हणून आजपासून आपल्या दारात आलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तीकडे थोडं प्रेमाने पाहूया. कदाचित विठ्ठल पुन्हा आपल्या दारात उभा असेल. मित्रांनो, आपण या हृदयस्पर्शी कथेच्या अंतिम भागात आलो आहोत. 12 वर्ष एक साधा सेवक, पाण्याने भरलेले घडे, एकनाथ महाराजांची निस्वार्थ भक्ती आणि शेवटी त्या सेवकाच्या रूपात प्रकटलेला विठ्ठल. पण मित्रांनो, जर आपण या कथेला फक्त एक चमत्कार म्हणून ऐकलं तर कदाचित या कथेचा सर्वात मोठा अर्थ आपल्याला हातून निसटून जाईल. कारण या कथेचा खरा प्रश्न हा नाही की विठ्ठल 12 वर्ष पाणी भरत होता. खरा प्रश्न हा आहे की आज आपल्या आयुष्यात विठ्ठल कोणत्या रूपात येतोय आणि आपण त्याला कोणत्या याच्यात ओळखतोय का? एकनाथ महाराजांच्या डोळ्यासमोरचा तो शेवटचा प्रसंग. विठ्ठल निघून जाण्याआधी एकनाथ महाराज बराच वेळ त्याच्याकडे पाहत होते. त्यांना वाटत होते, आज माझ्या आयुष्याला पूर्णत्व मिळालं. पण विठ्ठल म्हणाला, नाथ, माझं दर्शन मिळालं म्हणून तुझी यात्रा संपली नाही. आता खरी यात्रा सुरू झाली आहे. महाराजांनी विचारलं, कशी? विठ्ठल म्हणाला, आता तुला मला फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक जीवात पाहायचं आहे. मित्रांनो, हा भाग ऐकत असताना एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात असा कोणता प्रसंग झाला आहे जिथे मला नकळत कुणीतरी देवासारखी मदत केली? कदाचित तुमच्या आईने, तुमच्या वडिलांनी, एखाद्या मित्राने, एखाद्या अनोळखी व्यक्तीने किंवा एखाद्या गरीब माणसाने. कधी कधी देव आपल्याला मदत करतो पण आपण त्याला योगायोग म्हणतो. आणि आता दुसरा प्रश्न, आज मी कोणासाठी विठ्ठल बनू शकतो? हा फार मोठा प्रश्न आहे. कदाचित तुमच्या घरात कोणीतरी तुमची वाट पाहत असेल. कदाचित एखादा वृद्ध माणूस तुमच्या 2 प्रेमाच्या शब्दांची वाट पाहत असेल. कदाचित एखाद्याला थोडी आर्थिक मदत नसेल पण तुमच्या एका सल्ल्याची गरज असेल. कदाचित एखाद्याला फक्त एवढंच ऐकायचं असेल की काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. हे शब्द कधी कधी औषधापेक्षाही मोठे असतात. कथा इथे संपते पण संदेश नाही. मित्रांनो, 12 वर्ष विठ्ठलाने पाणी भरले पण त्या पाण्याने फक्त एकनाथ महाराजांचे घर भरलं नाही, त्यांनी त्यांच्या हृदयातील भक्ती अधिक खोल केली. म्हणूनच या कथेची सर्वात सुंदर वळ आहे, आपण शेवटी लक्षात ठेवूया, देवासाठी केलेली सेवा कधीच देवापर्यंत पोहोचत नाही असं समजू नका. कारण प्रत्येक निस्वार्थ कृती देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते. आजपासून कोणाला पाणी देताना, कोणाला अन्न देताना, कोणाला मदत करताना मनात एकदा म्हणा, हे विठ्ठला, तुझ्यासाठी कदाचित समोरचा माणूस काही बोलणार नाही पण कुठेतरी तुमच्या अंतःकरणात एक शांत आवाज येईल, मी पाहिला आहे, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, अशाच भावनिक आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.